महाराष्ट्र नदी प्रणाली जलसिंचन तापी नदी गिरणा धराची बुराई पाण्यास अंजनी बोरखात वाघावर शिवासोबत होती. गिरणा धराची बुराई पाण्यासाठी अंजनी बोरखात वाघासोबत शिवासोबत होती. अरुणामाई नागबोर धरती म्हणजे अरुणामाई नागबोर धरती तापी नदीचं सर्वात आधी आपण नर्मदा पाहू. नर्मदा नदी नर्मदा नदी नर्मलोक देवाचे उदो उदो करतात. उदाई नदी व देवगंगा देवाचे उदो उदो. देवगंगा उदाई. नर्मदा नदी देवगंगा उदाई. ते लोक पिऊ शकू. त्यानंतर तापी नदी गिरणा धराची बुराई पाण्यास अंजनी बोरखात वाघावर शिवासोबत होती. खालून वरतून अरुणामाई नागमोर धरती. अरुणामाई नागमोर धरती दक्षिणेकडून तापलेली अरुणामाई नागमोर धरती. तापलेली गिरणा धराची बुराई पाहण्यासाठी अंजनी बोरखात वाघावर शिवासोबत होती. त्यानंतर पूर्णा नदी पूर्णाच्या उत्तरेकडून नंदा चंद्रावर बसून भूल न देता पांडवास जन्म देते. दक्षिणेकडील उमाचे मन काटेरी गंगा. दक्षिणेकडील नद्या उमाचे मन काटेरी गंगा व उत्तरेकडून नंदा चंद्रावर बसून भूल न देता पांडवास जन्म देते. त्यानंतर गोदावरीच्या नद्या उपनदी. इंद्रायणी शिवाचे प्राण वाचवण्यासाठी पूर्णेला दक्षिणेकडे दवा घेऊन पाठवते. इंद्रायणी शिवाचे प्राण वाचवण्यासाठी दक्षिणेकडे दवा घेऊन पाठवते. दक्षिण पूर्णा. सिंधूची मांजर दारावर मुळाबोर खाती. सिंधूची मांजर इंद्रायणीचे शिवाचे प्राण वाचायला दक्षिण पूर्णाला दक्षिणेकडे दवा घेऊन पाठवते व सिंधूची मांजर मुळाबोर खाती. सिंधूची मांजर दारावर मुळाबोर खाती. त्यानंतर भीमा नदी. भीमा नदीमध्ये खालून भीमा नदीचे तिथं भीमा नीराला वेळ पाहून इंद्रायणीच्या मुळाचा मान घ्यायला आली. भीमा नीराला वेळ पाहून इंद्रायणीच्या मुळाचा मान घ्यायला आली व सीना घोड्यावर बसून काकडी खात येते भामाकडे. सीना घोड्यावर बसून काकडी खात येते भामाकडे. आता कृष्णा नदी. कृष्णा नदीचं तापी झाली. कृष्णा नदी खालून आहे यशोदेच्या नंदनाला असं कृष्णा भक्त आग्रह करतात गाणीचा एरळला म्हणजेच नंदाला आग्रहणी लळा लावला. नंदाला आग्रहणी एरळा. व दक्षिणेकडे सर्व दूधबॅगचे नाव वारणा कोयना दूधगंगा वेदगंगा घाटप्रभा ताम्रपर्णी पंचगंगा. त्यानंतर पैनगंगाच्या उपनद्या. आता भामा झालं, सीना झालं, पूर्णा झालं, तापी झालं. त्यानंतर गोदावरीचं झालं. मांजरा नदी तावरजा गिरणा तोरणा मांजरा नदीचे आहेत. डावीकडून लेंडी मन्याड मांजरा नदीची. पैनगंगा कायधू व अरण्यात जाऊन वाघाचा कोण पुसायचा नाही कायधू ह्या पैनगंगाच्या आहेत. वर्धेकडील निरगुडी राबी पैनी व दक्षिणेकडील नंदा लोकांच्या गर्दा पाहून लय बोर होते म्हणून कार फिरायला घेऊन जाते. नंदा इरई बोर होते कार. वैनगंगा नागाने मुलाच्या पाठीवर का हाणली मूल अंधारी येऊन पडले. नागाने मुलाच्या पाठीवर
कहाणले अंधार येऊन पडले. त्यानंतर दुसरीकडून गाढवी वाहक म्हणजे उजव्या साईडने गाढवी वाहक बंद या कटरनी फुवर खोडरागडी चूलबंद डोंगरी सूर. प्राणहिता कोठारी डावीकडील उपनदी कोठारी. प्राणहिता इंद्रदेवाला कोठारीत टाकले. इंद्रावतीचं कोठारी आहे डावीकडून. तापी नदी गिरनजराची बुराई पाहण्यास अंजनी बोर खात वाघावर शिवासोबत होती. म्हणजे गाढवी पांजरा नळगंगा मोरणा अंजनी वाघूर बुराई बोरी काटेपूर्णा शिवा गिरणा. अरुणामाई नागमोर दळती म्हणजेच नंद गोमाई चंद्रभागा अरुणावती अनेर मोर. ही तापी नदी अरबी समुद्राला मिळते. खाली सातमाळा डोंगर अजिंठा डोंगर वरती सातपुडा डोंगर उगम मुलताई. गाविलगडच्या तिथून पूर्णा नदी येते. पूर्णा नंदा चंद्रावर बसून भूल न देता पांडवास जन्म देते. दक्षिणेकडून उमाची मन काटेरी गंगा. तापी नदीला खानदेशी कन्या म्हणून ओळखतात. ती महाराष्ट्रातील अमरावती जळगाव धुळे नंदुरबार या 4 जिल्ह्यातून वाहते. पूर्णा ही तापी नदीची प्रमुख सहाय्यक नदी. गाविलगड टेकड्यात पूर्णाचा उगम चांगदेव येथे तापीला मिळते. भीमा नदी भीमाशंकर येथे उगम. भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट व महादेव डोंगररांग यांच्या दरम्यान वाहते. भीमा नदी 3 जिल्ह्यातून वाहते पुणे नगर सोलापूर. तिची लांबी 451. कुरगुडी येथे कृष्णा नदीस मिळते. भीमा नीराला वेळ पाहून इंद्रायणीच्या मुळाचा मान घ्यायला आली. वेळ मुळामुठा नीरा मान भीमा इंद्रायणी. त्यानंतर सीना घोड्यावर बसून काकडी खात येते भीमाकडे भामाकडे. मीना घोडा कोकडी पशपावती. बोरी भोगावती सीना नदीच्या. बोरी व भोगावती सीना नदीच्या. हरिश्चंद्र डोंगरावर उत्तरेकडे हरिश्चंद्र व बालाघाट उत्तरेकडे आहे भीमाच्या. भीमाशंकर येथे उगम. तर कुरगुडी रायपूर येथे संगम आहे. कृष्णा नदी मिळते कुरगुडी येथे. कृष्णा नदी इकडून येते. बालाघाट डोंगरा महादेव डोंगरा दक्षिणेकडे. सीना नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यात होतो. सीना नदी ही भामा नदीला सोलापूर जिल्ह्यात डाव्या किनारे मिळते. सीना नदीचे खोरे भीमा नदीचे उपखोरे मानले जाते. भीमा नदीच्या महाराष्ट्रातील जलवाहिनी 46,000 चौरस किलोमीटर आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीचे चंद्रकोरी सारखे दिसते म्हणून चंद्रभागा असे नाव आहे भीमा नदीला. भीमा नदी कृष्णा नदीच्या उपनदी भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी असून ती कृष्णा नदीला महाराष्ट्राबाहेर जाऊन मिळते म्हणून भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीची उपनदी म्हणजे कृष्णा मोठी आहे भीमापेक्षा तरीही सेपरेट गणली जाते. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे सातारा महाबळेश्वर कृष्णा येथे उगम. महाबळेश्वर येथे कृष्णा सावित्री गायत्री कोयना वेण्णा या 5 नद्या उगम पावतात. कृष्णा सावित्री गायत्री इत्यादी. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग पूर्वेस शंभू महादेव डोंगररांग. 282 किलोमीटर महाराष्ट्रात लांबी आहे. 28,000 चौरस किलोमीटर क्षेत्र. 2 जिल्ह्यातून वाहते सातारा व सांगली. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादी 4 राज्यातून वाहते. मच्छलीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात मिळते. पंचगंगा नदी कोल्हापूरमधील जलवाहिनी म्हणून ओळखली जाते. कासरी सरस्वती कुंभी तळशी भोगावती ह्या 5 नद्याची मिळून पंचनदा तयार होते. कासरी सरस्वती कुंभी तुळशी भोगावती. सरस्वती नदी गुप्त नदीला मानली जाते. सरस्वती नदी ही गुप्त नदी मानली जाते. नरसोबाची वाडी पंचगंगा कृष्णा नदीला नरसोबाच्या वाडीत जवळ मिळते. कुंभकर्ण वेगळे वेगळे. कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे वराड कराडजवळ मिळते कृष्णा नदीला. कृष्णा नदीची उपनदी वारणा नदी कोल्हापूर येथे हरिपूर येथे कृष्णा नदीला मिळते. वारणा कोयना दूधगंगा वेदगंगा घाटप्रभा तारुणवाडी पंचगंगा ह्या कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्यावरून मिळतात. तर डाव्या किनाऱ्याला नंदलाला अग्रणी येरळा. आता कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. संगम मच्छलीपट्टणम बंगालच्या उपसागरात.
तर येरळा उजवीकडून येरळा महाबळेश्वर इथून उगम, पंचनदी वारणा सगळ्या व सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती, कासरी ह्या 5 नद्यांचा संगम आहे पंचनदी. गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी. त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे उगम. गोदावरीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगादरम्यान वाहते. 668 महाराष्ट्रात किलोमीटर इतकी लांबी आहे. टोटल 1465 किलोमीटर, 1,53,000 चौरस किलोमीटर. यावरून समजते की महाराष्ट्राचे 49% क्षेत्र गोदावरीचेच आहे. वरती सातमाळा, अजिंठा डोंगररांग, खाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, त्याच्यातून त्र्यंबकेश्वर येथे उगम, नाशिक जिल्ह्यातील. गोदावरी वाहते. संगम राजमहेंद्री जवळ बंगालच्या उपसागरात. 8 जिल्ह्यातून वाहते गोदावरी. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, गडचिरोली. गोदावरी 3 राज्यातून वाहते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. राजामहेंद्री येथे जाऊन मिळते. गोदावरीची एकूण खोरे 7 उपखोरे असे सर्व. गोदावरीचं मुख्य खोरं व 7 उपखोरे असे 8 खोरे आहेत गोदावरीचे. गोदावरी मुख्य खोरे गोदावरी, पूर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. आता सिंधूची मांजर दारावर मुळाबोर खात होती. सिंधूची मांजर दारावर मुळाबोर खाती. खालच्या साईडने सिंधूची मांजर दारावर मुळाबोर खाती हे खालच्या साईडने आहे. तर इंद्रायणी शिवाचे प्राण वाचवण्यासाठी पूर्णेला दक्षिणेकडे दवा घेऊन पाठवते. दक्षिण पूर्ण हे वरच्या साईडने. मांजरा नदी खोऱ्यात यात मिळणाऱ्या उपनद्या. मांजरा नदीचे आयंपी आहे. मांजराचे सत्य कितीही वर जाऊ दे, गिरणे तो केव्हाही लागत नाही. मांजराला तोरण आता म्हणजे तोरणा, गिरणा व तावरजा ह्या 3 नद्या. तर डावीकडे लेंडी, मन्याड या मांजरा नदीच्या. लेंडी, मन्याड, गिरणा, तोरणा या मांजरा नदीची उपनद्या. पैनगंगा, अजिंठा, बुलढाणा येथे पैनगंगाचा उगम. कायदू, अरणू, वाघाडी, खुनी, पूस इत्यादी आहे. वर्धा नदीच्या राबी, पैनी, यामध्ये नी म्हणजे निरगुडा, वे म्हणजे वेमला. खालून नंद इरई बोर होते म्हणून कार घेते. नंदा लोकांच्या गर्दा पाहून लय बोर होते म्हणून कार घेऊन फिरते. वैनगंगा खोरा, नागाने मुलाच्या पाठीवर का हाणले, मूल अंधार येऊन पडले. नाग मुलाने का हाणले पाठीवर, का हाणले, अंधार येऊन पडले. खालून गाढवी, वाघ, चूलबंद, डोंगरी, सूर इत्यादी उपनद्या. प्राणहिता खोरे. प्राणहिताचे कोठरी आयंपी आहे एकच. प्राणहिता कोठारी. इंद्रदेवाला कोठारीत टाकले. प्राणहिता वरती कुठून येते प्राणहिता? सातपुडा, बैतूल मुलताई येथे. सातपुडा डोंगर रांगातून बैतूल मुलताई येथून वर्धा नदी येते. पैनगंगा अजिंठा डोंगर रांगामधून बुलढाणा येथून येते. वडा येथे ह्या 2 नद्या मिळतात. पुढे जाऊन चपराळा येथे वैनगंगा व वर्धा नदीचा एकत्र संगम होतो व पुढे प्राणहिता म्हणून संबोधले जाते. ही प्राणहिता पुढे सिरोंचा येथे गोदावरीला मिळते व इंद्रावती नदी सोमनूर येथे इंद्रावती नदी गोदावरीला मिळते. नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांगातील अमरकंटक येथे झाला आहे. नम्र अभिवादन अमर शहीदास जवानास. पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. 54 किलोमीटर वाहते. नंदुरबारमधून फक्त 54 किलोमीटर वाहते. नम्र लोक देवाचे उदो हे फक्त खालूनच आहे, वरतून नाही आहे, फक्त खालून. देवा गंगा उदाई. कोकणातील नद्या. उत्तरेकडे दमणगंगा ते दक्षिणेला तेरेखोल नदी इत्यादी दरम्यान कोकण किनारपट्टीचे वसलेले आहे. उल्हास व वैतरणा 2 मोठ्या नद्या आहेत. उल्हास सर्वात लांब नदी आहे व वैतरणा 2 नंबरची नदी आहे. कोकणातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम दमणगंगा, वैतरणा, उल्हास. यामध्ये सूर्याभी येथे वरती, तानसा, भातसा, काळू, उल्हास, दहिसर, महिम.
त्यानंतर पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळा, भोगवती, सावित्री, भारजा, विशिष्टी, जगबुडी, शास्त्री, शुक, देवगड, आचरा, कार्ली, तेरेखोल. उल्हास नदीचा उगम खंडाळा येथे मानला गेला आहे. खंडाळा येथे उल्हास नदीचा उगम. आता दमण, वैतरणा, बतासा, काळू, दहिसर, काळू, उल्हास, दहिसर, मही. गोदावरी, मांजरा, तापी या 3 नद्या महाराष्ट्रातून वाहत जाऊन दुसऱ्या राज्यात प्रवेश करणाऱ्या, परत महाराष्ट्रात प्रवेश करून वाहणाऱ्या नद्या आहेत. गोदावरी परत वापस येते गडचिरोलीमध्ये, नांदेडमधून निघते तो परत गडचिरोलीला वापस मिळते. मांजरा ही कर्नाटकमध्ये जाऊन वापस वर येऊन मिळते. तापी नदीसुद्धा जळगाव अमरावतीतून बाहेर पडते, परत जळगावच्या तिथून आत येते. 3 नद्या आहेत, वापस येतात. आता डोंगर रांगा. नर्मदा नदी सर्वात वरती, अमरकंटक उगम, त्यामध्ये सातपुडा पर्वत नर्मदाच्या खाली. त्यानंतर तापी नदी, मुलताई, त्यानंतर त्याच्या खाली सातमाळा, अजिंठा डोंगररांग. तापी, मुलताई येथे उगम पावते. सातमाळा, अजिंठा डोंगररांगच्या खाली गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरकडे उगम पावते, इकडं वाहते. संगम बंगालच्या उपसागरास राजमहेंद्रा येथे. त्यानंतर त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली भीमाशंकर येथे उगम पावते, बंगालच्या उपसागरात मिळते. भीमा नदी कृष्णाला मिळते, कुच्चीपुडी येथे. शंभू महादेवरांग त्याच्या खाली कृष्णा नदी सर्वात खाली आहे, महाबळेश्वर येथे उगम, सातारा येथे. संगम बंगालच्या उपसागरात मच्छिलीपट्टणम येथे होतो. समांतर, कोकणातील समांतर जलप्रमाणे आहे. कोकणातील अशी समांतर एकसारखी एक लाईनी मारलेल्या. वृक्षाकार, गोदावरी, भीमा, कृष्णा यांचा वृक्षाकार आहे. केंद्र त्यागी जलप्रणाली, महाबळेश्वर डोंगरावर पाऊस पडल्यावर सगळे खाली तळ्याकडे वाहतात. केंद्र त्यागी आहे, म्हणजे शिखरावर पडला तर प्रत्येक नदी वेगवेगळ्या दिशेला वाहते. केंद्र त्यागी, महाबळेश्वर डोंगररांग. केंद्रग्राही म्हणजे केंद्राकडे ओढतात, सर्व तळ्याच्या बाजूला सगळे केंद्राकडे ओढले जातात, केंद्रग्राही. जाळीदार जलप्रणाली, भीमा नदीच्या खोऱ्यात बऱ्याच उपनद्या अशा प्रकारच्या जलप्रणाली आहे. म्हणजे भीमा नदी खाली, भीमा नदीच्या अशा थोड्या तुकड्यात आहे. कोल्हापूर, जिथं पाऊस जास्त पडतो तिथं जास्त नदीचा प्रवास आहे. अनिश्चित म्हणजे भंडारा व गोंदियात कशाही वाहतात, अनिश्चित दिशेने. भंडारा, गोंदिया. महाराष्ट्रातील नद्या सर्व बंधारे. अतिप्राचीन नद्या नद म्हणतात. ब्रह्मपुत्र नद अतिप्राचीन. नीरा नदी सह्याद्रीचा डोंगर. वेण्णा नदी उगम महाबळेश्वर. मांजरा बालाघाट येथे डोंगररांगेत उगम पावते. मान नदी लोणार सरोवर बुलढाणा येथील. त्यानंतर चंद्रभागा. भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. पंढरपुराजवळ चंद्रासारखे वळण होते म्हणून चंद्रभागा नाव आहे. भोगावती पंचगंगा नदीचे एक शीर्ष प्रवाह होय. भोगावती फोंडा घाटाच्या खिंडीची दक्षिणेस उगम पावते, भोगावती. वर्धा नदी मुलताई येते. वैतरणा सह्याद्रीचे त्र्यंबक अंजनी डोंगररांगाच्या दक्षिण उतारावर उगम पावते, वैतरणा. इंद्रायणी कुरवडे घाटाजवळ उगम पावते. घोडनदी अहुपे गावाजवळ उगम पावते. अहुपे, घोडनदी, अहुपे, इंद्रायणी, कुरवडे. त्यानंतर विहिरी 55% आहे. कालवे 25% आहे. कृष्णा, गोदावरी, भीमाचे तिथे कालवे घेतले जातात. तलाव 14%. पाझर तलाव इकडं उपसा रत्नागिरी, सिंधुदुर्गचे तिथे 8%. कोल्हापूर जिल्हा उपसा. ठिबक भारताच्या 60%. ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते, म्हणजे महाराष्ट्रात ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात होते. तुषार सिंचन 30 ते 35%. विहिरी 55, कालवे 22, तलाव 14, उपसा 8. महाराष्ट्रातील तलाव सरोवरे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तलाव जास्त प्रमाणात आहे. फणसवाडी रत्नागिरी म्हणजे भाजी मंडईत रत्ना मोठ्या आवाजात ओरडते. फणस, केळी, आंबे घ्या 5 रुपये फक्त. फणस, केळी, आंबे घ्या 5 रुपये फक्त. तुळशी, शेपू, करडी, भाजी घ्या, गहू आज सर्व स्वस्त लावले. माल गारगार व्हेल आहे म्हणजे चांगला आहे. नवे मुले शिट्टी मारतात म्हणून असूड घेते. फणसवाडी, केळी, आंबे, तुळशी, शिंपले, शेंडी
करडी, गहू, माल चांगला गार आहे, व्हेल आहे, नवे मुले शिळे आणून आसोड घेतात, अशी रत्नागिरीची टिप्स आहे. मुंबईमध्ये मुंबई उपनगर, बांद्रा, वसई व वाहणारे प्रदूषण झाले म्हणून तुळशीचा विहार. मुंबईमध्ये बांद्रा, वसई, तुळशी विहार. ठाणेमध्ये भातसा, रोलदा देवी तलाव. पालघरमध्ये तानसा, मोडक सागर वैतरणा नदीवर तानसा व मोडक सागर पालघरमध्ये. रायगड, राया. त्यानंतर सोलापूर, नंबरिंग सगळे सोलापूरचे नंबर आहेत. एकरूपा, पाथरी, आष्टी, तिसंगी, बुद्धिहाळ, वडशिवणे व हिंगणी. पुणे येथे माहिती आहेत सगळे. वारसगाव, पानशेत, मुळशी, खडकवासला, गिप्स, मांगी, शेटफळ, भाट्टगर, येसाची कंक आहे तिथं. शिरसूरफळ, वरवंड, कात्रज, नागझरे. कोल्हापूरला लक्ष्मी तलाव, रंकाळा व पाटगाव. पाटगाव IMP आहे. कोल्हापूर, पाटगाव, रंकाळा, लक्ष्मी तलाव. सांगली, अंजनी हनुमानाला खंडेरायाच्या कडून 8 फळे घेऊन येण्यास सांगते. अंजनी हनुमानाला खंडोबाकडून 8 फळे घेऊन येण्यास सांगते. अंजनी खंडेरायाला 8 फळे घेऊन यायला सांगते. म्हणजे सांगलीचं अंजनी खंडेराय 8 फळे घेऊन कोसरी यायला सांगते. कण्हेर, सातारा, वेण्णा, सातारा, नेर, सातारा, कास, ऐरळी. कण्हेरी फुलाचा हार वेण्णीत लावल्याने ताऱ्याप्रमाणे चमकू लागतो. वेण्णा, कण्हेरी, कास, शिवसागर. त्यानंतर म्हसवड, सातारा येथे म्हसवड. धोम, सातारा येथे तलाव. आता औरंगाबाद, नाथसागर, हलसूल. उस्मानाबाद, बाणगंगा, बेरी. परभणी, म्हैसोळा, आळंद. जालना, घनेवाडी. लातूरमध्ये धारणी व तारंजा. नांदेड, कुलवंडी, लोणी, बलोली, वरुळ इत्यादी नांदेडमध्ये. वागद, दारणा, नाशिक येथे दारणा आहे. भंडारदरा व घोड तलाव, अहमदनगर. धुळेमध्ये नाकाने जामफळ कुळे डेड झाली. धूळ नाकात गेली म्हणून जाम झाली नाक, कुळे डेड झाली. नंदुरबार, यशवंत तलाव व नर्मदा सरोवर नंदुरबारमध्ये. पाल, जळगावमध्ये पाल. म्हसवे हे जळगावचे आहे. जळवे व म्हसवड हे नाशिकचं आहे. म्हसवड आत्ताच पाहिलं आपण सातारा. म्हसवड, वडचं झाड सातारा. वडाचे झाड वड, सातारा. म्हसवड, सातारा. म्हसवे वे म्हणलं तर जळवे. मेहरून, जळगाव. सदावडी, अमरावती. पिंपळगाव, अमरावती. मांडव, अमरावती. सावली, दाभोरी, शेवदरी. अमरावतीच्या सावलीत, पिंपळाच्या मांडवी सावलीत दुपारी शेव आमर होती. अमरावती. त्यानंतर वाशिम, गणेश, उमरी, बोरगाव, काळंबली, चिखली, रिसोड. जे गणेश काकांनी उमर सावलीत, बोर, काळ, चिखलाद. यवतमाळ, बुलढाणा, लोणार. अकोला, कुंभरी वगैरे. नागपूर, सीनाघाट, तोतलाडोह, अंबाझरी, मांगेगाव, पंढरपुरी, कमसी. भंडारदरा, चंद्रपूर, शिवणी. गोंदियामध्ये चोखामारा, कालसाडा, पुजारीटोला, चूलबंद, खुळबंद, नवे गावबांध गोंदियामध्ये. शिरापूर, गोंदियामध्ये भरपूर आहेत, 14 आहे. उमरझरी, मानगाळ इत्यादी गोंदियामध्ये. गडचिरोलीमध्ये कारफार, तुलतुली, गडचिरोलीची तुलतुली व्हेरी IMP, तुलतुली, गडचिरोली. महाकाली, वर्धा येथे. चंद्रपूर, तुलतुली, गडचिरोली, तुलतुली. गाडमौसी, चंद्रपूर. सिंदेवाही, चंद्रपूर. ताडोबा, चंद्रपूर. नालेविसर, चंद्रपूर. असलमेंढा, चंद्रपूर. मोरगाव व कसलराला, चंद्रपूर.